काय लवकर कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की राष्ट्रसंत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय सब संतन की जय। पहा आज महत्भाग्याचा म्हणजे अतिशय भाग्याचा की जिथं दिवाळी आणि दसरा किंवा बाकीचे अन्य कोणतेही सण व्यर्थ ठरतात असा हा आपला या घोटीमध्ये होणारा श्रीपाद बाबांच्या कुठं ज्या ठिकाणी बाबांना दहन दिलं त्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम साजरा करतो आहो. म्हणजे आणि म्हणून आपल्याला सर्व बुलढाणावासी साधक किंवा मलकापूरवासी साधक आपण स्वतः गाडी करून या ठिकाणी बाबांच्या दर्शनाकरता श्रीपाद बाबांच्या दर्शनाकरता आपण आलो. कशाकरता? कारण बाबांची सर्वांवर कृपा व्हावी. तुमच्यावर तर व्हावी, तुमचं दर्शन झालं बाबाचं, परंतु साऱ्या साधकावर कृपा व्हावी त्याच्याकरता हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. आज आपण बाबांच्या घरी आलो. बाबांचं घर बाबांचं नाही, कोणाचं आहे? ते आपलंच घर आहे. बरोबर आहे. मग जसं ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद बोलविले, रेड्याला बोलता येते काय? आणि वेद कधी पाठ करेल आणि कधी बोलेल? ज्ञानेश्वर माऊली रेड्यामुखी वेद बोलवले. तसं मी सुद्धा एक रेडाच आहे. आणि स्वतः श्रीपाद बाबा माझ्या मुखाद्वारे बोलतात. बोलणारा मी नाही, बोलणारे कोण आहे? श्रीपाद बाबाच आहे. कारण आपण श्रीपाद बाबांच्याच घरी आलो, त्यांचीच कृपा म्हणून हे आज या ठिकाणी मी बोलायला सुरुवात करतो आहे किंवा बाबाच्याच कृपेनं मी बोलतो आहे. प्रश्न असा आहे, एक उदाहरण सांगतो, नंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. एका मनुष्याला खूप भूक लागली. आता हे उदाहरण आहे, वास्तवादा गोष्टी सांगू नये, परंतु सांगणं महत्त्वाचे आहे. कारण श्रीपाद बाबांनी आपल्याला जीवनभर जे शिकवलं त्याचं काही ना काहीतरी एक कांडभर जरी पालन केलं तरी आमच्या जीवाचा उद्धार होईल. आणि म्हणून त्याच्याकरता हे एक उदाहरण. एका मनुष्याला खूप भूक लागली. आता भूक लागल्यानंतर काय झालं? तो गेला शेतात, नाही काय? शेतात गेल्यानंतर मग त्याला वाटलं चला आता जडतणा करता आपण गवऱ्या जमा करू. जडतण पाहत बसला. जडतण पाहता त्याला सोन्याची मोहरी दिसली. सोन्याची मोहर दिसली खाली. त्याला वाटलं वा वा वा, सोन्याची मोहर दिसली, काय आनंद आहे, वा वा. पण असं करा, आता आपण आंघोळ तर करायचीच, आपल्याला आंघोळ करायची. मग त्यानं सोन्याची मोहर जवळ ठेवली आणि त्याच्याजवळ कपडे काढून जवळ ठेवले. आणि तो गेला विधी करायला म्हणजे आंघोळ वगैरे जे काय असेल ते. इकडे आंघोळ करत असताना झाला काय प्रकार? घार आली, आपलं एक म्हैस आली आणि त्या सोन्याच्या गिन्नीवर हागली. दिसेल का ते? नाही दिसणार. मग काय दिसेल? फक्त तिथं कपडे. पाहतो तो गिन्नी नाही. अरे इथंच तर ठेवली होती. कपडे वाऱ्यानं थोडेसे बाजूला झाले, इथंच ठेवली. मग काय झाली गिन्नी? जाऊ द्या. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला असं वाटलं, झालं बा, गेली तर गेली, पण आता आपण असं करू, विधी करू आणि मग देवाची पूजा करू. गेला पुन्हा. जाता काय झालं?
त्यांना रस्त्यानं जाताना काय झालं, कपडे काढले, कपडे एका बाजूला काढून ठेवले आणि आता विधी करायची. विधी म्हणजे काय, आंघोळ करायची. मग त्याला आंघोळ बिंघोळ केली, हो, तेवढ्यामध्ये घार आली आणि त्याचे सर्व कपडे चोचीत धरले आणि झाडावर नेऊन ठेवले. पहिल्या दिवशी काय, कोण हागलं गिन्नीवर सोन्याच्या, कोण, हां. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कपडेसुद्धा घारीनं घेऊन घार घेऊन गेली. झालं. मग आता काय, मग आता पुन्हा उपाशीच. काहीच नाही ना खायला, पैसेच नाही ना जवळ, घरी होता ना तो, पैसेच नाही. काय झालं म्हणे, हे तर खूप झालं, जाऊ द्या म्हणे, गेले तर आपल्या भाग्यामध्ये काही नाही. पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला, नाही काय, काय तिसऱ्या दिवशी उठल्यानंतर पुन्हा विधी आळवा आला. विधी आळवा आला, जे करायचं नाही. भूक लागली ना, भूक लागली ना, मग आंघोळ बिंघोळ कशाला करतो, खाऊन घ्या ना मोकळे. पण विधी आळवा आला, गेला आंघोळीला, आंघोळ करून आला. आंघोळ करून येता बरोबर ठोकर लागली त्या गौरीला. बरोबर आहे, अरे दिसली ना गिन्नी, अरे ही तर आपलीच आहे. मग आता आपल्या विधी तर करायची, आंघोळ तर झाली, आता स्वयंपाक करायचा. मग चला जडतन भाऊ एका झाडावर गेला, तिचे 2-4 वाळक्या काळ्या होत्या. हा खालून पाहतो काहीतरी दिसते, हा झाडावर चढतो, तू त्याचे कपडे, झालं, सोन्याची गिन्नी दिसली आणि त्याचे कपडे सुद्धा सापडले. पण झालं काय, विधी आळवा आला. अरे भूक लागली ना, मग विधी कशाला करतो, कशाला आंघोळ करणार, कशाला लघवीला जाणं, काय 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 काही जरूरत नाही ना. विधी आळवा आला ना, काही जरूरत नाही ना. बरोबर आहे. म्हणून आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं सुद्धा विधी जर आळवा आला, तो जर नाही पाळला तरी चालेल. विधी आळवा हां कसा, आता ज्ञानेश्वर माऊली सांगतात, बरं मी नाही सांगत. आणि आमच्या समोर आमचे साक्षात श्रीपाद बाबा आहे, मी नाही सांगत. नाम जप यज्ञ साधन, नाम जप यज्ञ साधन, बरोबर आहे. पुढे हां पुढे काय आहे ते, हां न बाधे स्नानादी कर्म, नाम जप यज्ञ परम न साधे न बाधे हा स्नानादी कर्म. अन नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. स्वतः ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितलं नाम जप यज्ञ हा सर्वश्रेष्ठ आहे. मग तो नाम जप यज्ञ म्हणजे आम्ही नामस्मरण करतो, मग तिथं बाद कशाला पाहिजे, आंघोळच करून येऊ ते आणि मग पूजाच करून काही जरूरत आहे का, हो हां काही जरूरत नाही ना. स्नान नाही केलं तरी चालते, आंघोळ नाही केली तरी चालते ना. पण आमचे जे संस्कार आहे हे आम्ही सोडायला तयार नाही. ज्ञानेश्वर माऊलीनं सोडले. बाबाने तेच सांगितलं की बाबा रे, हे बा नामामध्येच सर्व आहे, नाम हेच परब्रह्म आहे, नामामध्ये सर्वच आहे. तुम्ही जे करता तिच्यामध्ये सर्वच आहे. आणि मग बाकीच्या अन्य गोष्टीची आवश्यकता नाही. पण आमचे संस्कृतीच तशी आहे, कशी, पहिले काहीही झालं तरी चालते, देवाची पूजा, पहिले आंघोळ, तसं नाही, पहिले आंघोळ करायची मग देवाची पूजा करायची. हे काय आहे, सर्व उपाधी आहे, विधी आहे, जप आहे, तप आहे, कर्म आहे, दानधर्म आहे. अरे हे सर्व विधी आहे. नामापुढे सर्व फिका आहे. नाम जर असलं तर बाकी नाहीही, काहीही केलं नाही तरी चालेल. कारण श्रीपाद बाबांनी आम्हाला दिलं, सर्वांनाच दिलं. आम्हाला नाही, साऱ्या महाराष्ट्र नाही, भारतात नाही, संपूर्ण अलग अलग देशातले जे साधक होते त्यांनासुद्धा श्रीपाद बाबांनी नाम दिलं आणि त्या सर्व जीवांचा उद्धार केला. आणि म्हणून श्रीपाद बाबाची काही ना काही एवढी जरी गोष्ट आपण ऐकली तरी आमच्या जीवनात आपण सफल झालो म्हणून चालेल. आता मला सांगा, तुम्ही
काय उपाध्या करता, उपाध्या चालूच आहे आपल्या. अरे उपाध्या चालू आहे की नाही, आंघोळ झालीच पाहिजे, संडासून आलोच पाहिजे, हातपाय धुतलेच पाहिजे, एखाद्या मुर्द्याला पुरवलं तर आंघोळ केलीच पाहिजे. अरे का ह्या सर्व काय आहे, काय आहे? मग ह्या जर उपाध्या आहेत ह्या सोडून द्या, पण तुमच्या आतमध्ये जो तुमचा श्वास आहे हा तर परमात्मा आहे असं जर तुम्ही समजलं तर बाकीच्या अन्य उपाध्याची आवश्यकता नाही. मग खरी उपाधी जी आहे ती धरायची. कोणती? आपलं खरं खरं काय आहे? नाम. ते धरायचं, बाकीचं अन्य सुटलं तरी चालते, तिच्यामध्ये पाप नाही. बरोबर आहे. पण आपल्या मुलांना सुनांना वगैरे सवय लावण्याकरता दाटू माटू देऊ देऊ करा. आता इथं सर्व हुशार, आंघोळीची काही आवश्यकता नव्हती. हुशार, अरे बाबानं सर्वांना हे दिलं ना, काय जरूरत होती आंघोळीची? हे कुठं करा तुम्ही? तुमच्या घरात, बाहेर नाही. बाहेर दाखवायचंच नाही. बाहेर असं हे करायचं की म्हणजे समजलं काय, हिशोब समजला का माझा? हां. तर ज्याच्यावर तुझी पूर्ण कृपा झाली त्याला स्वरूपाची जाग झाली. मग श्रीपाद बाबानं आमच्यावर कृपा केली, नाम दिलं आणि आम्हाला आमच्या स्वरूपाची काय झाली? जागा आली. मी आत्मा आहे हे कळलं. अरे बाबा एवढंच नाही तर सारं जगच आत्मस्वरूप आहे हे आम्हाला कळलं. कशामुळे? नामामुळे. त्यामुळे भ्रांतीचं निरसन झालं. आमच्या ठिकाणी जी भ्रांती होती भ्रांती खलास झाली ना. अरे आम्हाला नाम मिळालं, स्वरूपाची जाग आली, स्वरूप आम्हाला कळलं, मी आत्मा आहे हे कळलं. त्याच्यामुळे आमच्या ठिकाणी जी भ्रांती होती, जो संशय होता, हा संशय खलास झाला ना. मग तो संशय जर खलास झाला तर तो संशय पुन्हा आणायचा का डोक्यावर? आणि पुन्हा भ्रांतीत पडायचं का? हो का नाही? तुम्ही तुमचं पहा. बरोबर आहे. हां. काय चुकलं काय? चुकलं सांगत जा बरं. हे बा, तुम्ही सांगायचं चुकलं तर बाबा तर बरं आहेच सांगायला, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. त्यामुळे भ्रांतीचे निरसन होऊन कल्पना विरून गेली. वृत्ती तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी बुडाली. म्हणजे नामस्मरण करता 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 जी वृत्ती असते नाही काय, जे संकल्प विकल्प असतात, जे विचार असतात, हे काय होतात? स्वरूपाच्या ठिकाणी विरून जातात, जिरून जातात. पाण्यामध्ये मीठ टाकलं की ते मीठ जिरून जाते. तसं वृत्तीसुद्धा भगवंताच्या स्वरूपामध्ये जिरून जायला पाहिजे. कारण वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी बुडवल्यानंतर तुमची प्रायः जगात जेवढे मोठे मोठे साधू आहेत त्यांची जर वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी विरून गेली नाही तर ते साधू आहे का? म्हणून तुकाराम महाराज म्हटलेलं आहे ना, तुका म्हणे नाही निरसला देह तरी हे अवघे संसारिक. कीर्तन कर, प्रवचन कर, पारायण कर, सप्ते कर, भागवत कर, अमुक कर, टमुक कर आणि ढमुक कर. जोपर्यंत या देहाचं निरसन होत नाही तोपर्यंत तुम्ही संसारिक. आणि देहाचं निरसन नामाशिवाय होत नाही, कारण नामाशिवाय आपली वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होत नाही. आणि जर आमचीच स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती एकरूप झाली नाही तर आम्ही जगाला मोठ्यात मोठा साधू आहे त्याचा काय फायदा? अरे तुमचं स्वरूप जर त्या ब्रह्मस्वरूपाशी जर एकरूप झाले नाही तुम्ही, तर मग बाकीच्या गोष्टी कशाला? मग हे लोकांची फसवणूक आहे की काय? हे लोकांना फसवणं आहे. मोठे जेवढे साधू आहे ना, हे सर्व लोकांना फसवून राहिले. स्वतः तर प्राप्ती नाही परंतु जगाला सुद्धा डुबवून राहिले. सर्वात मोठं महापाप हे लोक करून राहिले, ज्याला आम्ही साधू म्हणतो. तो सर्वात मोठं महापाप आहे. लोक येतात तुझ्या पाया पडतात. हां, कशा करता? चला बुवा आमचं चांगलं झालं पाहिजे, आमचं कल्याण झालं पाहिजे, आमच्या जीवाचा उद्धार झाला पाहिजे म्हणून पाया पडतात नाही काय. आणि तू काय करतो? त्याला उलट उपाध्यामध्ये डुबवतो.
मग पाप करतो का पुण्य करतो? पाप करतो. आता पाप झाल्यावर स्वर्गात जाईल की नरकात? नरकात. आता काही याला काही डोकं पाहिजे काय? डोकं पाहिजे काय? हां, डोक्याचं कामच नाही. माझ्यासारख्या भिंडोक माणसाला सुद्धा ह्या गोष्टी कळतील. बरोबर आहे. हां, मग वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी बुडाल्यानंतर जीव हा जिवंतपणेच मुक्त होतो. खलास, आटपलं काम झाला, परमार्थच संपला तुमचा. तुमची वृत्ती आत्मस्वरूपाशी एकरूप झाली. तुमची वृत्ती आत्मस्वरूपाची एकरूप झाली की तुम्ही जीव राहत नाही, तर तुम्ही जिवंतपणीच, मेल्यावर नाही, जिवंतपणीच मुक्त होता. कुठे पाहिलं मेल्यावर? अरे जिवंतपणीच तुम्ही मुक्त आहात. हां, जिवंतपणे नाही बाबा. हां, कोणी मेलं तर बापा फार चांगला होता बरं, फार धर्म केले, फार पुण्य केलं, फार दरवर्षी पंढरपूरच्या यात्रा केल्या, बाबा 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 त्याच्यावर का पुण्यवान कोणीच नाही. हां, कुठे गेला तो? वैकुंठाला गेला, कैलासाला गेला. तो वैकुंठालाही जात नाही, कैलासालाही जात नाही. काय म्हणणं आहे सांगा? वैकुंठ काय कैलास कशाला म्हणतात? जोपर्यंत वृत्ती तुमच्या वैकुंठापर्यंत पोचत नाही, जोपर्यंत तुमची वृत्ती कैलासापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तुम्ही जीवनमुक्त नाही. आणि ती वृत्ती, ते वैकुंठ, ते कैलास आपल्या इथं आहे दशवेदारामध्ये. नामस्मरणानं देहाचा विसर पडतो. नामस्मरण करता करता आत्मास्वरूपाशी एकरूप होतो. बरोबर आहे. म्हणून जीव हा जिवंतपणीच मुक्त होतो, म्हणजे त्याला जीवनमुक्त प्राप्ती होते. घ्या, जीवनमुक्ती प्राप्त होते. जीवनमुक्ती मला मिळाली हा संशयसुद्धा त्याच्या मनात नको. अरे मी कधीही मेलो तर जीवनमुक्तच आहे. जा, आत्ताच जिवंतपणी जीवनमुक्त आहे तर मेला तर प्रश्नच नाही ना. हां, नाही काय? मग स्वरूपाच्या ज्ञानाने संचित जळून जाते. संचित गेलं, अनंत जन्मेचं एकने अनंत जन्मेचं जे संचित होतं, स्वरूपाचं ज्ञान झालं आणि संचित खलास झालं. कारण स्वरूपबोधावर आरूढ झाल्या कारणाने क्रियामान कर्मसुद्धा त्याला लागत नाही. पुढे येणारं क्रियामान कर्म त्याला पकडू शकत नाही. कारण काय? त्याच्या मुखात नाम असते. त्याच्यामुळे क्रियामान कर्मही नाही, म्हणजे जळून जाते. आणि संचित होते जन्मजन्मांतरीचं, तेही नाहीसं होते. फक्त प्रारब्ध कर्म शिल्लक राहतं. जोपर्यंत आपण जिवंत आहे, जन्मल्यापासून आतापर्यंत, तेवढं फक्त प्रारब्ध जेवढं आपल्या भाग्यामध्ये आहे तेवढं भोगावंच लागते. म्हणून रामाला 14 वर्ष वनवासात जावंच लागलं. त्याचे गुरु तर वैशिष्ट्यमुनी होते. जाणं पडलं का नाही? श्रीकृष्णाला पुतना मावशीनं मारण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे. त्यांचे गुरु तर सांदीपनी ऋषी होते. बरोबर आहे. हे गोष्ट माहीत आहे की नाही सर्वांना? तुकाराम महाराजांचे किती हाल झाले, आमच्या ज्ञानेश्वर माऊलींचे किती हाल झाले. हां, कारण कर्म शिल्लक होतं तेवढं भोगावंच लागलं, तेवढं भोगलं मग मुक्त झाले. पण त्यांनी अनेक जीवांचा उद्धार करून ते मुक्त झाले. हां, आम्ही आमची पुढी हे करतो ना, आमच्याच घशात उतरवतो. अरे दुसऱ्याच्या घशात उतरवा, दुसऱ्याचं कल्याण झालं पाहिजे एवढी भावना ठेवा. नुसतं बोलून जमणार नाही. हां, मग स्वरूपबोधावर आरूढ झाल्या कारणाने क्रियामानसुद्धा कर्म खलास. परंतु प्रारब्ध भोगण्यासाठी मिळालेलं हे जे शरीर आहे, हे शरीर प्रारब्ध भोगूनच संपते. जळ ब्रह्मदेवाने लिहून ठेवलं, हे बाबा तुला 70 वर्षाचं आयुष्य, हां तेवढं तुला भोगावंच लागेल. मग चांगलं असो का वाईट असो का काही असो, तुझ्या भाग्यात आहे जेवढं लिहून ठेवलेलं आहे तेवढं तुला भोगावंच लागेल. आणि तेवढं पूर्ण भोगल्यानंतर ज्या वेळेस तू मरशील त्यावेळेस तू मुक्त होशील. कारण क्रियामान कर्म गेलं नाही काय, त्याच्या अगोदर संचित कर्म गेलं. काय शिल्लक राहिलं? प्रारब्ध कर्म शिल्लक राहिलं होतं, ते सुद्धा नामस्मरणानं गुरुकृपेनं नाहीसं झालं. शिल्लक काय राहिलं? काहीच नाही. पुन्हा जन्माला यायचं कामच. म्हणून संतांचे केवढे हाल झाले, आमचे श्रीपाद बाबांचे किती हाल झाले. बाबा काय सांगा तुम्हाला.
अतिशय हाल झाले, खूप हालअपेष्टा भोगल्या. आणि स्वतः करता नाही, जगा करता. आमच्या श्रीपाद बाबाने जगा करता केलं, स्वतः करता नाही केलं. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत. त्याला प्रारब्धवशात सुखदुःखांना समोर जावेच लागते. अरे प्रारब्ध जेवढं आहे तेवढं भोगण्याकरता त्याला सुख असो दुःख असो भोगावंच लागते. सुखही भोगावं लागते, दुःखही भोगावं लागते. तू म्हटलं आता मला सुखच पाहिजे, सुख मिळणार नाही, कारण प्रारब्ध आहे ना पाठीमागे, ते भोगावंच लागेल. म्हणून प्रारब्ध हे भोगूनच संपवावं लागते. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. अरे प्रारब्ध कर्म हे भोगूनच संपवायचं आहे. हे श्री गुरुदेवा, तुमच्या कृपेचा असा महिमा आहे. हा सर्व महिमा भगवंत विठ्ठल पांडुरंग तुमच्या समोर येऊन तुमचं संचित कर्म बाद करणार नाही, क्रियामान कर्म बाद करणार नाही, प्रारब्ध कर्म बाद करणार नाही. तो रिकामा नाही, त्याला लय काम आहे. कोणाला? ते पांडुरंगाला. देवा पाया लागतो, देवा पूजा करतो, माझं सर्व कर्म बाद करणार नाही. आमच्या ठिकाणी असलेलं तिन्ही प्रकारचं कर्म हे गुरुकृपेशिवाय बाद होत नाही. म्हणून गुरुकृपेचा महिमा हा गुरुकृपेचा महिमा आहे. कसं? जसे लोखंडाचा अलंकार असावा आणि त्याला परिसाचा स्पर्श व्हावा. लोखंड आहे, त्याला परिस लावले की काय होते? सोनं होते. त्याचा परिणाम लोखंडाच्या ठिकाणी जे काळिमा असते, हे काळिमा नाहीशी होते आणि ते तेजस्वी होते, सोनं होते. कशानं? परिसानं. म्हणून बाबा परीस होते, आम्ही लोखंड होतो. बाबा आमच्या जीवनात आले, आम्ही बाबासारखंच काय झालो? सोनं केलं. सोनंच नाही केलं, बाबांना आम्हाला परीसच केलं. सोनं तर लय खाली राहिलं, परीस. अरे याच्याही पेक्षा केलं परीस. कुठेही जा, सोनंच आहे प्रत्येक जीवाचं. जा. म्हणजे परिसाने लोखंडासारख्या नीच म्हणजे कमी दर्जाच्या धातूला श्रेष्ठ असे सुवर्णत्व प्राप्त करून दिले. कोण? परिसानं. परंतु लोखंडाचा अलंकार तयार झाला होता. लोखंडाचा जो अलंकार तयार झाला होता तो लोखंडाचे सोने झाले. तरी लोखंडाचं जरी सोनं झालं, लोखंड आहे, लोखंडला परीस लावला, मग सोन्याचे दागिने, गहू पोत सोन्याची, एकदाणी सोन्याची, अंगठी सोन्याची, गहू कानकी कळ 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 कानातलं सोन्याचं, नाकातलं सोन्याचं, तोंडातलं सोन्याचं, सर्व 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 लोखंडाला लोखंडाला परीस लागलं की आपोआप काय होते? सोनं होते. म्हणजे तरी नामरूपात्मक अलंकार हे रूपानं जशीच्या तसेच राहतात, त्याचं रूप बदलत नाही. लोखंडाचे हां भले सोन्याचं लोखंडाचं काय होईल? सोनं होईल. अंगठी आहे, अंगठी लोखंडाची आहे, त्याला परीस लावला काय होईल? सोनं होईल. पण अंगठीचं अंगठीच राहील का? अंगठीचं मोठं कळं होईल सोन्याचं? हां अंगठीचं अंगठी. म्हणजे त्याचं नामरूपात्मक अलंकार तेच राहतात, ते बदलत नाही. समजून राहिली का भाषा? हां जरा बळबळ बोलून राहिले. मी बाबा आहे म्हणून मला जास्त जोर आला. बाबा म्हणते बोल, काय बोलायचं बोल बोल, हायगी करूच नको. हा हायगी नाही करे म्हणून मी बोलून राहिलो, बाबामुळेच बोलून राहिलो मी. कारण रेड आहे, बोलणारच, बघ करणारच आहे का नाही? हां 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 मग चुक. अरे बाबा आहे ना बसलेले, मग काय चुकीचं आहे काय? हां मग तो लोखंडाचे सोने झाले तरी नामरूपात्मक अलंकार रूपाने तसेच राहतात, म्हणजे बदलत नाही. म्हणजे गुरुकृपेने जीवपणा जाऊन ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते. लोखंड म्हणजे जीव. जेवढे पाहसान तुम्ही मुंबई हैदराबाद अमुक मोठे साधून त्याचे जेवढे काही आहे हे सगळं काय आहे? जीव आहे, जीव आहे. पण गुरुकृपा झाली
की त्याचा जीवपणा नाहीसा होऊन ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते. म्हणजे त्याच्या ठिकाणी असलेला जीवपणा काय झाला, खलास झाला आणि ब्रह्मस्वरूप झाले. पण रूप मात्र जसंच्या का बदलले? तुम्हाला स्वरूपाची प्राप्ती झाली, काळा होता तो गोरा झाला काय? असं काय आहे काय? नाक असं होतं तो असं झालं काय? आहे काय? काही नाही, जसंच्या तसंच राहते ते. हां आणि नामरूपात्मक शरीररूपी अलंकार हा प्रारब्ध संपल्यानंतर तदाकार होतो. प्रारब्ध संपल्यानंतर तोही त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो. म्हणून जीवरूपी लोखंड, शरीर हा अलंकार आणि गुरुरूपी हा झाला परीस. मग गुरुरूपी परीसाने जीवरूपी लोखंडाला काय केलं? सोनं केलं. सोनं केलं म्हणजे त्या जीवाला ब्रह्मस्वरूपावर आणलं, ब्रह्मभावावर आणलं. म्हणून त्याचं कर्मच शिल्लक राहिलं नाही. तरी प्रारब्धवशात आलेल्या शरीररूपी अलंकाराला तो मुकत नाही. शरीर त्याचं तसंच असते. म्हणजे शरीर आणि शरीराच्या व्यवहाराला न मोडता तो काय होतो? ब्रह्मस्वरूप होतो, ब्रह्मरूप होतो. वास्तविक मी आत्मा ब्रह्मरूप आहे. एक हरे आत्मा जीव शिव सम. हरी म्हणा, आत्मा म्हणा, जीव म्हणा, शिव म्हणा, काय काही म्हणा तुम्ही, विठ्ठल म्हणा, काय काय जे काय असेल नसेल ते म्हणा. आत्मा कसा आहे? ब्रह्मरूपच आहे. आत्मा काय आहे? ब्रह्मरूपच आहे. असा पूर्णबोध प्राप्त झाल्यानंतर सजीव आणि निर्जीव किंवा जड आणि चेतन अशा चराचरात्मक अनंत ब्रह्मांडामध्ये ते ब्रह्म वस्तू व्यापून राहते. जड असो की चेतन असो, सजीव असो की निर्जीव असो, त्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, अनंत ब्रह्मांडामध्ये ब्रह्म व्यापून आहे, ब्रह्म व्यापून आहे. मग मला तुम्ही एक सांगा, एक प्रश्न करतो तुम्हाला. एवढे पैसे खर्च करून गाडी केली, कुठं गेलो? श्रीपाद बाबांच्या घरी गेलो, श्रीपाद बाबांचं दर्शन घेतलं. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी श्रीपाद बाबा ब्रह्मस्वरूप नाही काय आहे? अरे त्यांनी ज्या ज्या जड किंवा चेतन वस्तूवर, ज्या ज्या वस्तूवर पाय ठेवला त्या एरियात त्या म्हणजे श्रीपाद बाबांचं कंपन आहे, व्हायब्रेशन आहे. आणि त्या व्हायब्रेशननं संपूर्ण त्यांचं घर चैतन्यमय झालं, ब्रह्मस्वरूप झालं. मग तिथली माती घेतली तुम्ही डोक्याला लावली तरी 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 तुम्ही ब्रह्मस्वरूपच आहात. कंपन तशीच आहे. बाबा इथं आले, मग या पूर्ण एरियामध्ये, या खोलीत बाबांचे कंपन नाही काय? तुम्ही इथं बसलेले आहे, ते कंपन तुमच्या आतमध्ये आहे. कारण बाबाचे कंपन व्हायब्रेशन जे आहे संपूर्ण हिच्यामध्ये आहे, त्या संपूर्ण या एरियामध्ये आहे. हे जेवढं काही एरिया आहे ना, 15, 20, 25, 30 फुटाचा संपूर्ण एरियामध्ये ते कंपन गच्च भरलेले आहे. आणि आम्ही तिच्यामध्ये गेलो की आम्हाला सुद्धा परमार्थ करावासा वाटतो. आणि म्हणून आम्हाला इथं यावं लागलं. कंपन तुमच्या घरात नाही काय? आहे. पण विशेष कंपन कुठं आहे? व्हायब्रेशन बाबा जिथं होते तिथं. बरोबर आहे. कारण ब्रह्म कसं सर्वीकडे, ब्रह्म सर्वीकडे व्याप्त आहे. बरोबर आहे. मग ते चेतन असो की जळ असो, कोणताही तिच्यामध्ये भेद नाही. त्यामुळे तो शरीर सहित स्वतःला ब्रह्मरूप अनुभवतो. स्वतःला ब्रह्मरूप अनुभवतो, कारण तो मुळात ब्रह्म आहे. शरीराचा भेद फक्त व्यवहारापुरता. शरीराचा जो भेद आहे हा फक्त व्यवहारापुरता आहे. वास्तविक तो शरीराचा भेद संपलेला असतो. शरीरच राहते त्या ठिकाणी आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर. मग जीवाच्या हातून जे जे कर्म घडते ते पाप पुण्यात्मक
किंवा कर्माने सुखदुःख भोगण्याकरता जीवाला अमुक शरीररूपी अलंकार नावाने म्हणजे जे काही आमच्या वाट्यावर आलेलं जे काही सुखदुःख आहे, बरोबर आहे, मग हे सुखदुःख भोगण्याकरता जीवाला शरीर धारण करावं लागलं. अरे बाबा, ते दुःख भोगण्याकरता तू आता शरीर धारण कर, तेवढं शिल्लक राहिलं, तेवढं झालं की काही शिल्लक राहत नाही, तू माझ्या स्वरूपाचे येऊन मिळशील. हां, मग ते भोगण्याकरता शरीररूपी अलंकार भगवंतानं हा दिला, देव दिला. आणि त्या पंचमहाभूतात्मक शरीराच्या माध्यमातून पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश या पंचमहाभूतापासून हा देह तयार झाला. तर याच्या माध्यमातून जीव सुखदुःखाचा भोग भोगू लागतो. देह नसलं तर भोगायचं कामच नाही. देह आहे म्हणून तो जीव झाला, देह आहे म्हणून सुखदुःख भोगायला लागला, देह आहे म्हणून तो ब्रह्मस्वरूप होऊ शकतो, देह आहे म्हणून गुरुची कृपा होऊ शकते, देह आहे म्हणून भगवंताची कृपा होऊ शकते. सर्व कशात आहे? या देहामध्ये आहे. आणि त्या पंचमहाभूतात्मक शरीराच्या माध्यमातून तो जीव सुखदुःखाचा भोग भोगू लागला. परंतु त्याला श्री गुरुचा कृपाप्रसाद प्राप्त झाला. मग का? कारण गुरुचा कृपाप्रसाद प्राप्त झाला, गुरुची कृपा झाली. आणि म्हणून तो काय पंचमहाभूतात्मक जे शरीर आहे या माध्यमातून जरी त्याला सुखदुःखाचा भोग भोगू लागला, परंतु तरीसुद्धा गुरुच्या कृपाप्रसादानं त्याच्या ठिकाणी असलेलं जे जीवत्व आहे हे जीवत्व नष्ट झालं, तो ब्रह्मरूप झाला, तो स्वरूप स्थितीला आला. म्हणजे लोखंडाचे अलंकार न मोडता, लोखंडाचे अलंकार न मोडता, अलंकार जसेच्या तसे, पण त्या लोखंडाचं काय झालं? परिसाच्या स्पर्शानं. तसं आम्ही सुद्धा बाबाच्या स्पर्शानं काय झालो? सोनं झालो, सोनं. बाबानं आम्हाला सोनंच केलं, लोखंडासारखं ठेवलंच नाही, सोनंच करून टाकलं. ए बाबा चाल. आणि काही काहीले सोनं नाही केलं, परिसच करून टाकलं. जे मी करतो ती हातात देतच आहे म्हणून श्रीपाद बाबांना आमच्या हातात भगवंत देऊन टाकला. हे ते हातात भगवंत देतो, वाटत बैस, देत बैस, परंतु किंमत कोणाला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना. गुरु बाजूला पडतो तिथं माय बाप भाऊ बहीण नातेवाईक अमुक टमुक ढमुक सर्वेले आम्ही कवटाळतो, त्याच्यामध्ये गुंततो, आणि गुरु मात्र बाजूलाच राहतो. गुरु राहतो बाजूला. मग गुरु बाजूला जर झालं तर तुमचं काय, आमचं काय. पण तरीसुद्धा गुरु एवढे दयाळू असतात की ते स्वतः मनातल्या मनात सांगतात की बाबा रे, प्रत्येक जीवाचा उद्धार कर. जेवढं नामरूपात जेवढे काही जितक्या साधकांना नाम दिलं, या बाबा रे सर्व जीवांचा उद्धार कर रे भगवंता, प्रार्थना करतात. कोणताही जीव वाईट रस्त्यानं जाऊ नये अशी प्रार्थना करतात. त्यावेळेस तो अधिकार कामात पडतो. तर मायबाप म्हटलं तर अधिकार काय कामाचा? फायदा नाही. करू नका, चुपचाप बसून राहा, जेवढं होईन तेवढंच करा. आता कोणासमोर समोर आलो मी? बाबाच्या समोर. काय पडत असेल तर करा. गोष्ट खरी का खोटी? मग एका बाजूला आहे संसार, एका बाजूला आहे परमार्थ. संसार म्हणजे एका बाजूला आहे संसार म्हणजे माय बाप भाऊ बहीण अमुक टमुक ढमुक, आणि एका बाजूला आहे परमार्थ म्हणजे गुरु एकटाच आहे. मग आता हा परमार्थ करायचा की हा संसार करायचा तुम्ही ठरवायचं. मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकीला खोटं लिहून ठेवलं काय? हां, समजायला काय पाहिजे? डोकं पाहिजे. बरं पहा, त्याप्रमाणे हे कृपावंत श्री गुरु भगवंता म्हणजे त्या गुरुलेच भगवंत म्हटलेलं आहे. कोण? आमच्या एकनाथ महाराजांनी.
एकनाथ महाराजांचे खरे खरे भगवंत जनार्दन स्वामी होते. आमच्या ज्ञानोबा रायांचे खरे खरे भगवंत कोण होते? निवृत्तीनाथ होते. कारण त्या निवृत्तीनाथामध्ये ते पांडुरंग स्वरूप होतं. बरोबर आहे. कारण पांडुरंग आणि गुरु दोन्ही कसे एकच. पण आम्ही भेद मानतो, तो भेद चालत नाही. मग त्याप्रमाणे हे कृपावंत श्री गुरु भगवंता, तू ब्रह्मरूपी काळी मेला घालवून ज्ञान अज्ञानाचे निरसन करून मला स्वतःच्या निजसुखाने मिळवून टाकले. माझ्या निजसुखामध्ये तुने मिळवून टाकलं. हे गुरुनाथा, या देहाच्या मस्तकावर कर्माची सत्ता आहे. या झोपले काय? या देहाच्या मस्तकावर कर्माची रेखा आहे. कर्माची रेखा, हे कर्माची रेखा पुसल्या जात नाही गुरुकृपेशिवाय. ती कर्माची शृंखला भोगल्याशिवाय कधी चुकत नाही. बरोबर आहे. तीच सुखदुःखांचा भोग भोगायला लावते, जन्म मरणाच्या खाईमध्ये लोटते. परंतु ज्याच्यावर श्री गुरुची पूर्ण कृपा झाली, तो देहसंबंधाने सर्व कर्म करताना दिसतो. ज्याच्यावर गुरुची कृपा आहे, ज्याच्यावर गुरुची कृपा आहे, तो कर्म करताना दिसतो. तुमच्याबरोबर राहील, खाईल, पिईल, उड्या मारील, गप्पा करेल, हसेल, खिदडेल, उधळेल. काय 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 तुम्ही त्याला ओळखणारही नाही. कोण? गुरुला कोणी ओळखत नाही. गुरुला कोणीच ओळखत नाही, लक्षात घ्या. आणि ज्यानं गुरुला ओळखलं त्या जीवाचा उद्धार व्हायला उशीर लागत नाही. म्हणून रामाला कोणच ओळखलं नाही, श्रीकृष्णाला कोणच ओळखलं नाही, फक्त गोपिकाईनं ओळखलं. रामाला फक्त पक्ष्याईनं ओळखलं, वानेराईनं ओळखलं. माऊलीला कोण ओळखलं? कोणच ओळखलं नाही. श्रीपाद बाबांना कोण ओळखलं? कोणच ओळखलं नाही. मग गेल्यावर ढिंडोरा, श्रीपाद बाबा की जय. अरे काय फायदा? जोपर्यंत होते तोपर्यंत विचार नाही केला. म्हणजे संत ज्या वेळेस शरीर धारण करतात त्यावेळेस संतांना कोणी विचारत नाही. ही परिस्थिती आजची आहे, सध्याची आहे, आणि अजून अशीच राहणार आहे. ते काही ओळखू येत नाही. कोणी कसे राहतात, कोणी कसे राहतात, कोणी कसे राहतात, कोणी कसे राहतात. येण्यासारखी बी राहतात काही काही, नाही ओळखू येत. पण तो स्वतःला देह न समजता ब्रह्मरूप अनुभवतो. म्हणजे जीवाकडून पूर्वी जे कर्म घडले ते भोगण्याकरता शरीररूपी अलंकार प्राप्त झाला. म्हणजे प्रत्येकाला आपलं कर्म जे आहे हे कर्म भोगण्याकरता जीवाला काय झाला? हा शरीररूपी अलंकार प्राप्त झाला. असे असताना सुद्धा अरे भोग, जिंदगीभर दुःख भोगत नाही, जिंदगीभर दुःख भोगत नाहीत. असं असताना सुद्धा गुरुकृपेचा प्रसाद प्राप्त झाल्याने तो शरीर भावाला मुकला आणि तो ब्रह्मस्वरूप झाला. काय पाहिजे? काय शिल्लक ठेवलं? काहीच नाही. दुःख नाहीसं होत नाही. गुरुकृपा प्राप्त झाली की शरीर भावाला तो मुकून जातो, शरीर भाव नाहीसा होतो आणि तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजे लोखंडरूपी जीवाने पूर्वीचे जे कर्म केले त्या कर्माने ते लोखंड शरीररूपी अलंकाराला प्राप्त झाले. परंतु गुरुकृपेने ते नावपणाशी आले. गुरुची कृपा झाली, ते नावरूपाला आलं. बरोबर आहे. कारण तो देहभावाला काय झाला? मुकला. म्हणजे ब्रह्मस्वरूप झाला. ब्रह्मस्वरूप झाला म्हणजे सुवर्ण झाला. सुवर्ण झाला म्हणजे सोनं झाला. सोनं झाला म्हणजे स्वतः ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेऊ लागला. झोपा येऊन राहिला का भुगा लागल्या? बाबा बसलेले, बाबा बसलेले. बाबा सगळीकडे पाहून राहिले. बरं, मी फक्त बोलतो, सगळीकडे बसलेले, सगळीकडे पाहून राहिले. कोण झोपते, कोण गुंगते, कोणाचं लक्ष बेसनात आहे. बाबा सर्व ओळखतात. हे लक्षात ठेवा. त्याच्याकरता मनाचे कान करा, मनाचे कान करा.
हे कान जाऊ द्या. हां बरोबर आहे. हां म्हणजे अतिशय लक्ष देऊन ऐका. खोटं आहे काय? नाही. मग हां जीव हा दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाने स्वरूपात तदाकार जरी झाला तरी प्रारब्धाने झालेले शरीर मात्र प्रारब्ध संपल्याशिवाय शांत होत नाही. भोगावंच लागते, संपत नाही. हे शरीर शांत झालं, मनुष्य मेला, त्याच वेळी ते शांत होते. पण केव्हा? गुरुकृपा प्राप्त झाली तर, नाही तर नाही. बरोबर आहे. ज्याला ब्रह्मस्वरूपाचा पूर्ण बोध प्राप्त झाला त्याच्या दृष्टीने भिन्नत्व म्हणजे द्वैत शिल्लकच राहिलं नाही. अरे ज्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली त्या ठिकाणी द्वैत कशाचं? त्या ठिकाणी मीतूपणा कशाचा? काहीच नाही, काहीच नाही त्याच्या ठिकाणी. तो कोणाला वाईट आहे म्हणत नाही, चांगलं म्हणत, पण चांगलं चांगलं सांगतो पण जगाला पटत नाही. हे वैशिष्ट्य आहे. संत चांगलं सांगतात, वाईट नाही सांगत. प्रत्येकाला वैरीतला वैरी जरी असला तरी त्याला चांगलं सांगतात, पण जगाला हे पटत नाही, कारण ते सत्य असते. हां ज्याला ब्रह्मस्वरूपाचा पूर्णबोध झाला त्याच्या दृष्टीने भिन्नत्व म्हणजे द्वैत शिल्लक राहतच नाही. सर्वत्र परमात्म तत्व व्यापक रूपाने अनुभवायला येते. सर्व परमात्म तत्वच आहे. आता बाबा म्हणजे कोण? परमात्म तत्वच आहे. तुम्ही सर्व कोण? परमात्म तत्वच आहे. या ब्रह्मांडामध्ये जे जीव प्राणी आहे हे कोण? अरे हे परमात्म तत्वच आहे. पण त्यांचा उद्धार होऊ शकत नाही, कारण त्यांच्यावर गुरुकृपा नाही. मनुष्य प्राणी असा आहे, भगवंतानं बुद्धी दिली, तो जीवाचा ब्रह्मस्वरूपावर येऊ शकतो गुरुकृपेनं. जड चेतन हा भेद शिल्लक राहत नाही आणि संपूर्ण नामरूपात्मक जगतामध्ये अंतर्बाह्य स्वरूपाची प्रचिती तो घेत असतो. संपूर्ण जगामध्ये नामरूपात्मक जे जग आहे, जगाला नाव आहे की नाही? प्रत्येक कोणत्या वस्तूला नाव नाही सांगा? प्रत्येक वस्तूला नाव आहे. मग हे जे नामरूपात्मक जे जगत आहे ते अंतर्बाह्य स्वरूपाचीच प्रतीती तो घेत असतो. ए बाबा हे झाड काय आहे? ब्रह्मस्वरूपच आहे. हे काय आहे? ब्रह्मस्वरूप आहे. झाड हलून राहिलं, हां हे काय आहे? ब्रह्मस्वरूप आहे. बोलता येत नाही. जळ आहे, दगड आहे, काय आहे? ब्रह्मस्वरूप आहे. भगवंतानं गॅरंटी दिली 11व्या अध्यायात. शेवटी भगवंत थकून गेले. काय सांगितलं? ए बाबा अर्जुना, मी माझ्या एका अंशाने संपूर्ण जग व्यापले आहे, एका अंशाने. मग तो भगवंत केवढा असेल? एका अंशानं सर्व ब्रह्मस्वरूप ब्रह्म व्यापलं, म्हणजे सर्व जग व्यापलं एका अंशानं. मग तो अंश इच्छत नाही काय? 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 ऐच्छत नाही काय? अरे विश्वासहित ब्रह्म आहे. लक्षात घ्या, विश्वासहित ब्रह्म आहे. हा बुक काय? काय? ब्रह्मच आहे. कशात ठेवलेला आहे? डबीत. ब्रह्मच आहे. भगवंतामध्ये मी विश्वासहित ब्रह्म आहे. पण आम्ही विश्व अलग, ब्रह्म अलग मानतो. संतांच्या ठिकाणी हा भेद शिल्लक राहत नाही. हां परंतु ही व्यापक अनुभवाची स्थिती त्याला हळूहळू क्रमाक्रमाने प्राप्त होते. असा अनुभव त्याला प्राप्त कसा होतो? हळूहळू, धीरे 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 त्या स्वरूपापर्यंत तो पोचतो. एकदम नाही. हां हां हे ब्रह्मस्वरूप आहे, हे लाकूड ब्रह्मस्वरूप आहे. हां मॅड झाला आहे का नाही? म्हणतील की नाही? म्हणतील की नाही? हां तसं तो हळूहळू 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 त्याला तो विषय कळायला लागतो. मग तो पाहतो बाबा रे, जे काही आहे, जे दिसते आणि नाही दिसतं, हे सर्व ब्रह्मस्वरूपच आहे. कारण त्याच्याशिवाय जागाच नाही. सारं जगत जर ब्रह्मस्वरूप आहे तर मी मेल्यावर कुठं जाईल? बोलत जा. अरे सारं जगचं ब्रह्मस्वरूप आहे तर मेल्यावर कुठं जाईल? त्याच स्वरूपाशिवाय. कारण दुसरं शिल्लक नाहीच ना. हो अरे या ब्रह्मांडात काहीच नाही ना ब्रह्माशिवाय.
ब्रह्मस्वरूपाशिवाय काहीच नाही. आणि तुमच्या आतमध्ये नाही का तो, बाहेर नाही का तो. इथून सुट्टून या स्वरूपाची एक होतं, कामा टपलं. पण गुरुकृपेशिवाय नाही. काय हां बाबा, माझा जीव तपवतात म्हणून मी बोलतो. मी नाही बोलत, बाबा बोलतात. श्रीपद बाबा बोलतात. पा हसून राहिले बाबा. बोल बोल, देशिवाय देशिवाय बोल. बाबा म्हणून राहिले. हां पाहून राहिले, चुपचाप ऐकून राहिले. काय काय मजा आहे. समजलं ब्रह्मस्वरूप. ओ ब्रह्मस्वरूप समजलं काय. तिच्यात काय आहे, अंदर काय आहे. ते ब्रह्म हे ब्रह्म एक की अलग. मग ते ब्रह्म म्हणजे हे काय, हे ब्रह्म म्हणजे ते काय, ते ब्रह्म म्हणजे हे काय. अरे सर्व ब्रह्मच हो, काहीच नाही दुसरं. ह्या सगळ्या नाचक्या गोष्टी आहे, नाचक्या. त्याशिवाय काहीच नाही. सर्व ब्रह्मस्वरूप आहे. कठीण आहे रे बाबा. बर, जसे एखादा वृक्ष समूळ काढून टाकल्यानंतर लगेच सुकून जातो किंवा वाळून जातो. अरे मुळापासून कापलं तर तो वाळीन की नाही, हां सुकेल की नाही. हां त्याच्यामध्ये असणारी जी आर्द्रता आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जो ओलावा आहे, हा ओलावा काही काळ राहतो आणि हळूहळू 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 तो वाळलेल्या लाकडामध्ये त्याचं रूपांतर होते. पूर्ण झाड कापल्यानंतर त्याच्यामध्ये असलेला ओलावा नाहीसा होतो काय, नाही. थोडंसं कमी होता 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 कालांत 2 महिन्याने 4 महिन्याने 6 महिन्याने ते लाकूड पूर्ण वाळून जाते. म्हणजे त्याच्यातला ओलावा खलास होतो. अगदी त्याच पद्धतीनं जीव हळूहळू अनुभवाने पूर्ण ब्रह्मस्वरूपात तदाकार होतो. धीरे 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 धीरे. आज नाही झालं उद्या, उद्या नाही झालं परवा होते 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 होणारच. कारण दुसरं इलाजच नाही. कारण पॉवरफुल वस्तू त्याच्याजवळ आहे. जाईल कुठं जाऊ शकत नाही. किती मजा आहे, किती आनंद आहे. काय शिल्लक राहिलं, काहीच नाही. हां मग 2 गाड्या करायला पाहिजे की 5 गाड्या करायला पाहिजे इथे यायला. हां मग तो म्हणते मी येत नाही, तो म्हणते मी येत नाही, तो म्हणते मी येत नाही. डोक्याला ताप कोणाच्या, आमच्या. म्हणजे बसा वेळेवर तापलं भाऊ चाल रे, बसा द्यायचे पाय तर. काय कठीण रे बाबा. काय 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 करा देवा. बाबा तुम्हीच आम्ही लोकांना खरं सांगतो पण खरं पटतच नाही. अरे 15 वर्षापासून सांगू राहिलो, तुम्ही 2 गाड्या करा का 15 गाड्या करा. दाराशी आणा बाबा, चला बरं. बसले गाडीत की चालले. अरे तो ताप आम्हाला, कोण येते कोण नाही येत, कसं झालं, कोणा रस्त्यात जायचं, काय जायचं, त्याच्याशी बोल याच्याशी बोल. डोकं आमचं दुखते आणि तुम्ही बसले की चालले. मग हे लाडू पेळी बी चांगलं तुम्हाला आनंद नाही खायला. काय कठीणच काम आहे. काय करेल माणूस सांगा. जाऊ द्या जाऊ द्या. समजलं ब्रह्मरूप, समजलं ब्रह्मरूप. हां जीवाच्या ठिकाणी असणारे संचित अनेक प्रकारचे आशेचे पाठ टाकीत देहाला कष्टी करून अनेक देशांतराला हिंडावायला लावते. टँग 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 झाला सिनेमा. फिर इकडे जाय तिकडे जाय, जन्मत जाय मरत जाय, जन्मत जा मरत जा, जन्मत जा मरत जा. त्याला काय घेणं देणं आहे. अरे तुझ्या कर्माचे बघ, तू बघून राहिला. अरे जिथं आपल्या कर्माचा आपल्याशी संबंध नाही, तिथं दुसऱ्याच्या कर्माचा काय घेऊन बसला. आपल्या कर्माचा आपल्या कर्माशी संबंध नाही. आपल्या देहाचा त्या आपल्या कर्माचा देहाशी काही संबंध नाही. नाही नाही चुकलं. आपल्या कर्माचा आपल्याशी काही संबंध नाही. नाही आपल्या कर्माचा, आपण जे कर्म करतो त्या कर्माचा आपल्याशी काहीही संबंध नाही, घेणं देणं काहीच नाही.
पुन्हा भाषा पहा, आपल्या देहाचा, बरोबर, किंवा आपल्या कर्माचा आपल्याशी काही संबंध आहे. आपल्याशी म्हणजे आपला म्हणजे तो आतला. आपल्याशी म्हणजे आतला. आतला आत्मा. आतला. अरे या आत्म्याचा आणि या देहाचा जर काही संबंध नाही, हां, तर काय दुसऱ्याचं घेऊन बसला माय बापन भाऊ बहीण अमुक टमुक, हे बहीण ते हे असे असे तशी ये बहीण जाय बहीण खावी खू, नाही जमणार. काय घेऊन बसला? आपल्या कर्माचं जर तिथं आपल्या समज बाकीचे संबंध काय काही घेणं नाही ना. बाबा बी परीक्षा घेऊन राहिले, अशी झुडूप मारता की आपाप डोळे लागतात. बाबाच बोलून राहिले, मी काय बोल. मधून मधून येतेच एक झुडूप. बाबाला काय वाटते बा, हे झोपले नाही पाहिजे. म्हणजे हे जितके ऐकतील तेवढं बाबा त्या बेसनात ब्रह्मस्वरूप कालवून देतील आहेच तिच्या. आणि चवदार करतील. याला लक्षात ठेवा, त्यात ब्रह्मस्वरूप आहेच, मुळातच आहे. हां हां, गेल्या का झोपा? झोपा गेल्या? हां पा, आता थोडंसं उदाहरण थोडंसं सांगतो फक्त. त्याप्रमाणे ज्याच्यावर सद्गुरूची कृपा झाली आणि विवेकरूपी कुऱ्हाड ज्याच्या हातात आली, सद्गुरूची कृपा झाली पण विवेकच नाही तुम्हाला, डोकंच नाही ना, अक्कलच नाही ना, खरं काय आणि खोटं काय समजतच नाही ना. विवेक कशाला म्हणतात? खरं घ्यायचं आणि खोटं सोडून द्यायचं. खारीक आणली, बाहेरचं फेकून द्यायचं आणि आतली आठवडी खायची. विवेक. शेंगा आणल्या, वरचं फेकून द्यायचं, वरचं खायचं, आतलं फेकून द्यायचं. विवेक. तुमचा विवेक जागृत आहे. तुम्हाला पेढा आणला, बंदच खाऊन टाकायचा. तो कसा गोड लागते? कुठे जाते विवेक? हां, विवेक पाहिजे. खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय, हे याचा विचार करणं म्हणजे विवेक. परमार्थातल्या प्रत्येक मनुष्यानं विवेक करणं महत्त्वाचं आहे, विवेक साधणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीचा विवेक महत्त्वाचा आहे, बरोबर आहे. हां, मग विवेकरूपी कुऱ्हाड त्याच्या हातात असते की ती घेऊन तो देहरूपी वृक्षाच्या मिथ्या वृक्षाच्या विवेकाचा घाव घालून तो खाली पाडतो. कशाला खाली पाडतो? या देहाला. परंतु जरी देहाविषयीचे मिथ्यत्व त्याला कळले, म्हणजे हा देहरूपी वृक्ष म्हणजे हे शरीर पडलं, तरी त्या पडलेल्या मिथ्या देहरूपी वृक्षामध्ये संचिताचा ओलावा, आर्द्रता असतेच. म्हणून ती जसं मोठं झाड आहे ते जर कापल्यानंतर तिच्यामध्ये आर्द्रता, ओलावा 15 दिवस, 3 हप्ते, महिनाभर असते. तसंच हे देहरूपी वृक्षामध्ये जे संचिताचा ओलावा, हा ओलावा काही काळपर्यंत टिकून राहतो आणि मग नामस्मरण करता 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 तो ओलावासुद्धा खलास होऊन जातो, ब्रह्मस्वरूप होऊन जातात. जीव ब्रह्मस्वरूप होऊन जातो. जसा तो मुळासहित उन्मळून पडलेला वृक्ष वातावरणातील उष्णतेने हळूहळू पूर्णपणे काय होतो? जळून जातो. त्याप्रमाणे पूर्ण ब्रह्मबोध प्राप्त झाल्यानंतर जसा जसा अनुभव येत जातो तसा तसा त्याच्या ठिकाणी असलेला हा देहरूपी वृक्ष जळून जातो, काहीच राहत नाही. आणि स्वरूपाचे पूर्ण ज्ञानाने संचिताने क्रियामान कर्माचा ओलावा म्हणजे आर्द्रता आटून जाते. हां, त्या देह अहंकार रूपी वृक्षाची वाळ खुंटून तो निव्वळ एक वाळलेले काष्ट मात्र राहतो. म्हणजे फक्त काय शिल्लक राहते? प्रारब्ध. मग काही वेळानं ते प्रारब्धसुद्धा म्हणजे ते वाळलेलं पानसुद्धा गळून जाते वारा आला की. म्हणजे प्रारब्धही सुद्धा खलास होते. काय शिल्लक राहिलं? काहीच नाही राहिलं. पुन्हा जन्माला येईल का? नाही. जन्माला यायचं कामच ठेवलं नाही बाबांना आपल्याला. कारण आपला गुरुबोधच तसा आहे, संतांची परंपराच आहे. ओम हंस ब्रह्मा अत्रे दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलवीन सखानंद शांतामाई बंडोबा केरोबा आमचे श्रीपाद बाबा, श्रीपाद बाबाचे आम्ही आहे का नाही? हां हां,
हां मग मग अशा पद्धतीने स्वरूपज्ञानाने पूर्णपणे देहाचा अंत झाला म्हणजे तो शून्यच होऊन राहतो आणि पूर्णज्ञानी देहासहित ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेतो. म्हणजे वरील स्वरूप दृष्टीने त्या देहाचा काय होतो, शेवटी अंत होतो, खलास होतो. एक तास झाला का भाऊ? 5 मिनिटं बाकी आहे बा. हां 5 मिनिट बाकी आहे. हां 5 मिनिट बाकी आहे. बाबा घेतो थोडंसं. हां बाबाला सांगला आता. झोपलेले ना तुम्ही? हां पहा. हां हां वर सांगितल्याप्रमाणे जर देह पूर्णपणे ब्रह्मस्वरूपात लय पावला तर पूर्वी केलेले पाप पुण्यात्मक कर्म सहज संपून जाते. कर्म शिल्लकच राहत नाही आणि संचिताला कोणतेही स्थान शिल्लक राहत नाही आणि तो गुरुभक्त सहजच सुखरूप होतो. तो गुरुभक्त सहजच सुखरूप होतो. म्हणजे त्या आनंदाचा, ब्रह्मस्वरूप आनंदाचा तो काय होतो, उपभोग घेतो. जो खरा श्रीगुरूचा भक्त आहे, खरा की खोटा, इथं खरा शब्द आहे. जो खरा श्रीगुरूचा भक्त आहे तो पूर्वकर्माचे म्हणजे संचितातील वेगवेगळ्या कर्माचे प्रकार आपल्या अंगावर घेतच नाही. जो खरा गुरूचा भक्त आहे तो पूर्वकर्माचं म्हणजे संचिताचं जे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही अगोदरच्या जन्मात जे काही कर्म केले असेल ते आपल्या अंगावर घेतच नाही. कारण तो म्हणतो की मी अकर्ता, अभोक्ता, ब्रह्मरूप आहे असे जाणून साक्षीभावाने फक्त मस्त आनंदात राहतो आणि आपल्या व्यवहारामध्ये वर्तन करीत असतो. साक्षीभावाने राहतो, फक्त पाहतो, काय करायचं ते करा, आनंदात राहतो. झालं. हेच महत्त्वाचं आहे. आणि संत असे असतात, मग संतांनी हेच काम केलं. हां बापा कठीण रे बापा, कठीण नवल वाटते रे बापा. डोकं चालत नाही एखाद्या टाईमले, म्हणून बोलणं पडते. जसे पाण्यामधील कमळाचे पान, बरोबर आहे, पाण्यात असूनही पाण्यापासून अलिप्त आहे. कमळाचं पांढरा कशात असते, पाण्यात असते, पण वर काढलं तर कोळलं तर की, कारण पाणी त्याला स्पर्श करू शकत नाही. तसा जो मुक्त पुरुषसुद्धा जगामध्ये व्यवहार करतो पण त्या स्वरूपाच्या आनंदामध्ये तो हमेशा सुखच मानत असतो, सुखच भोगत असतो. त्याला दुःखाच्या ठिकाणी दुःखाचा लवलेश नसतो. बरोबर आहे. हे श्री गुरुदेवा, अशा पद्धतीने तुम्ही माझ्या ठिकाणी असणाऱ्या, आता मी कोणाला सांगून राहिलो, बाबांना सांगून राहिलो, कारण बाबा कसे आहे, माझ्या समोरच आहे. बरोबर आहे. मग हे श्री गुरुदेवा, अशा पद्धतीने तुम्ही माझ्या ठिकाणी असणाऱ्या भवभ्रमाचा निराश केला, काही शिल्लक ठेवलं नाही आणि माझ्या जन्ममरणाच्या परंपरेला चुकवले म्हणजे पुन्हा जन्माला यायचं कामच ठेवलं नाही आणि देहात असतानाच मला मुक्त करून आपल्या स्वरूपात मिळवून घेतलं. अरे मी जिवंतच आहे, पण कोणाच्या स्वरूपात जाणार आहे, कोणाच्या, बाबाच्या चरणाशी एकरूप होणार आहे. दुसरं ठिकाण काय, बोला. मी कधीही मेलो तरी कुठे जाणार, बाबाच्या चरणाशी जाईल. कारण बाबाचे चरण ब्रह्मस्वरूप, मी आत्मा ब्रह्मस्वरूप, कुठं जाणार आहे, आणि सर्व विश्वात्मक रूप काय, ब्रह्म. जाईल कुठं, जाऊन जाईल कुठं, बाबाच्या चरणाशिवाय दुसऱ्या जगात काहीच नाही. कुठेही पाहिलं तरी तेच. मजा आहे, हाच तर आनंद आहे, हेच तर मजा आहे. दुसरा काय आनंद आहे जगात, काही आनंद नाही, हाच आनंद आहे. हां मग तो सस्वरूपाच्या आनंदाचा सदैव उपभोग भोगत असतो. हे गुरुदेवा, अशा पद्धतीने माझ्या ठिकाणी असणाऱ्या भवभ्रमाचा निराश केला
आणि माझ्या जन्ममरणाचे जे परंपरा आहे हे परंपरा तू चुकवले आणि मला तुझ्या स्वरूपामध्ये मिळवून टाकले. सद्गुरूचं कर्तव्य सद्गुरूनं मिळवून टाकलं. कारण सद्गुरूच्या मुखातले जे शब्द आहे ब्रह्मनाम ज्याला म्हणतात ते काय पडलं आपल्या कानात पडलं. ते शब्द कानात पडले. तुमची खबरदारी कोण घेतली? सद्गुरूनं घेतली. तुम्ही नाही. तुम्ही बेमान व्हा कसेही व्हा, तुमची खबरदारी सद्गुरूनं घेतली. कारण तुमच्यावर कृपा केली, तुम्हाला नाम मिळालं, तुमच्या स्वरूपाशी आज देव गेल्यानंतर तिथंच जाणार आहे. दुसरं ठिकाण कुठे? दुसरं ठिकाणच नाही. हे श्री गुरु परब्रह्मा, तुझ्या स्वरूपाचा अनुभव संत सज्जन चांगल्या यथार्थ रूपाने जाणतात. सर्व संत म्हणजे तुझ्या स्वरूपाचा अनुभव फक्त संतच जाणतात. हां पहा बरं, संतालाच समजते बरं. संत सोडून बाकी कोणालाही कळत नाही. ते ज्ञान पैगा बरवे. ऐका, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी आणावे, तरी संताशिया भजावे. तरी बाबाशिया भजावे आहे काय? तरी महाराजाशी भजावे असं आहे काय? हां हां ऐका, असं कोणाला भजायला सांगितलं? संताला. सर्वस्वेशी भजावे. ते ज्ञान पाहिजे असेल तर. आणि ते ज्ञान कोणाजवळ आहे? संताजवळ आहे. आता ओळखा संत कोण आहे. मग संत सज्जन चांगला यथार्थ रूपाने जाणतात. म्हणून तर देहभावाचा काय होतो? निराश होतो. आणि स्वरूपाचा आनंद तो सतत उपभोगत असतं. बाबाच्या घरी गेल्यानंतर तुमच्या आतमधून जे प्रेम निर्माण झालं, पोटातून जे निर्माण झालं, आणि डोळ्यातल्या अश्रूमधून आणि हातापाय काय येतं त्याला? हां बरोबर हां त्या स्वरूपातून ते ओसंडल्या गेलं. आनंद आहे. आनंद. प्रेम म्हणतात याला, आनंद म्हणतात याला, सुख म्हणतात. हां कोणी एखादा आला तर रडेल काय? तुम्ही रडसान काय? हां रडसान? हां नाही. उपकार कोणा केले? बाबानं केले. रडाल कोणा करता? बाबा. अरे ज्याने उपकारच केले नाही त्याच्याकरता रडून काय फायदा? बोंबलून काय फायदा? हां जावे. तर आज बाबांच्या कृपेने बाबांच्याच घरी घोटीला आज हे प्रवचन मी बाबांच्या समोर सादर केलं. जर माझे काही बोलताना बोलले तर बाबाच, परंतु इलाज नाही तरी म्हणणं भाग आहे. जर काही चुका असल्या तर आपण सर्व संत सज्जनांनी काय करा, मला माफ करा एवढं बोलून मी माझे 2 शब्द श्रीपाद बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय.